नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट बोगळे धुमगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. 12 ऑगस्ट पर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे, दररोज भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. परत एक सांगू इच्छितो की काय झालं की बरेच जण म्हणतात की खंड पडणार, तर सर्वांना सांगू इच्छितो जे हे अंदाज बघतात त्यांना एक माझं सांगणं आहे की राज्यामध्ये असं या ऑगस्टमध्ये खंड वगैरे काही पडणार नाही, कारण की हा पाऊस राज्यामध्ये चालूच राहणार आहे. म्हणजे काय होणार आहे, एकदा विदर्भात चालू राहील, उत्तर महाराष्ट्रात चालू राहील, अशा 2-3 विभागामध्ये चालू राहणार आहे. एकदम असं महाराष्ट्रातला पाऊस एकदम असा 15-20 दिवस बंद होणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. परत आणखीन एक सांगू इच्छितो, मराठवाड्याची तहान भागवणारं धरण म्हणजे जायकवाडी धरण हे नाथसागर, मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 5, 6, 7, 8 दरम्यान काय झालं की ह्या 5, 6, 7, 8 दरम्यान राज्यामध्ये परत आणखीन पाऊस पडणार आहे. म्हणजे कोणत्या भागात कुर्डुवाडी, जत, सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे. आता हा पाऊस तिकडल्या भागात देखील पडणार आहे, म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणून मराठवाड्याची तहान भागवणार हे जायकवाडी धरण आता ह्या ऑगस्टमध्ये 50% जाईल, त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याची सरासरी कंप्लीट पूर्ण होईल. म्हणून हे अंदाज खास करून ही आनंदाची बातमी आहे, कारण की आता राज्यामध्ये पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे वाढतच जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढला की तिथले धरणं जवळपास भरलेले आहेत, त्यांचं पाणी सोडावं लागणार आहे, त्याच्यामुळे ते पाणी जायकवाडीकडे येणार आहे. म्हणून ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी. त्याच्यानंतर मांजरा धरण देखील यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ते देखील भरून जाईल, म्हणून ही देखील खास करून आनंदाची बातमी. पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर असं एकदम असा खंड वगैरे काही पडणार नाही. फक्त काय होणार आहे, 8, 9, 10च्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे, आणि काही ठिकाणी ह्या 2-3 दिवसामध्ये थोडं सूर्यदर्शन होणार आहे. एकदम असा राज्यातला पाऊस एकदम असा बंद होणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. खास करून पुणेकरांनी बी आज ह्या 8 तारखेपर्यंत काळजी घ्यायची गरज आहे, कारण की काय झालं की आता ह्या 2-3 दिवसामध्ये 4 तारखेपासून ते 8 तारखेदरम्यान जवळपास पुणे, मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर इकडं या भागात चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भातले 6 जिल्हे आणि पश्चिम विदर्भातले 6 जिल्हे दररोज भाग बदलत चांगला तुमच्याकडं पाऊस पडणार आहे. ज्या ठिकाणी ऊन पडेल तिथं जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा.